नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. ठाईच बैसोनी करा एक चित्त, ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. यावीन अनेक असता साधन, वाहातसे आन विठोबाची, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो येथे, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. विठ्ठल विठ्ठल. आज अखंड हरिनाम सप्ताहातला पहिला दिवस आहे. अभंग घेतल्याच्या नंतर बऱ्याच जणांचे चेहरे तुम्हाला पडल्यासारखे वाटले. एवढा मोठा अभंग आहे, कधी सुटणार, कसा काय सोडवणार, असे बरेच प्रश्न, आपल्या प्रश्नचिन्ह प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती मला इथून पाहायला भेटली. परंतु काय हरकत नाही, अभंग हा कधी सोडण्याकरता नसतो, तो आपल्याला सोडवत असतो. अभंग कधी सुटत नाही, अभंग आपल्याला शेवटच्या वेळेमध्ये त्या ठिकाणी सोडत असतं. फक्त अभंगातला भाव आपल्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. काळजी करू नका, आपलं कीर्तन बरोबर 11ला त्या ठिकाणी संपणार आहे. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा नामपर प्रकरणातील आहे, सर्वांच्या परिचित आहे. हरिपाठाचे अभंग झाल्याच्या नंतर पहिला अभंग म्हणण्यात येतो, तो असणारा सर्वांच्या परिचित असणारा हा अभंग आहे. नामपर अभंग हा पहिल्या दिवसाच्या कीर्तनकारानं घ्यावा असा वारकरी संप्रदायाचा नियम आहे, दंडक आहे. पहिल्या दिवसाचा कीर्तनकार आणि काल्याचा कीर्तनकार हा थोडासा नियमामध्ये बांधील आहे. काल्याच्या दिवशी कीर्तनकाराला इतरत्र काही बोलणे, चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, आणि पहिल्या दिवसाच्या कीर्तनकारांना नामाच्या व्यतिरिक्त फारसं बोलू नये असं वारकरी संप्रदाय नियम आहे. मग दुसऱ्या दिवशी संतपर असेल, भक्ती ज्ञान वैराग्य उपदेश मागणी आणि काला असं सप्ताहाचं त्या ठिकाणी नियोजन असावं. असं कसं कीर्तनकारांनी या पद्धतीच्या ठिकाणी अभंग निवडावेत आणि त्याच्यावरती प्रबोधन करण्याचं काम त्या ठिकाणी करावं असं वारकरी संप्रदाय. तो का असावा, त्याचं कारण असं आहे की जगात कोणत्याही कामाची सुरुवात करत असताना एक चांगल्या गोष्टीनं व्हावी. महाराज म्हणतात, नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले. नामापेक्षा चांगलं काही नाही. कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही मंगल कार्यानं असावी. सकळ मंगळ निधी आणि श्री विठ्ठलाचे नाम आधी महाराज म्हणतात, मंगलम भगवान विष्णू, मंगलम गरुड ध्वजा, मंगलम पुंडरीकाक्ष, मंगलाय तनो हरी. मंगलात मंगल एखाद्या कार्याची सुरुवातीला असावी. आरंभीला देवाचं नाम यावं. देवाचं नाम पहिल्यांदा का घ्यावं, त्याचं कारण असं आहे, एखादं कार्य, हाती घेतलेलं कार्य हे निर्विघ्नपणे पार पाडण्याकरता महाराज म्हणतात की आरंभी आवडे आदरे आले नाम, आणि तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. कोणत्याही हाती घेतलेलं कार्यामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येऊ नये, कोणत्या प्रकारचा अडथळा येऊ नये, याच्याकरता सुरुवात ही नामन असावी. सर्वात चांगलं, उत्तम, खरं, बरं, सर्वात जर चांगलं काय असेल तर ते देवाचं नाम आहे, आणि त्या कार्यानं त्या ठिकाणी देवाची सुरुवात असावी असा एक त्याच्या पाठीमागचा भाव आहे. दुसरं म्हणजे नामाचं महत्त्व हे पहिल्या दिवशी कळणं हे फार महत्त्वाचं आहे. का, माणसाला हल्ली सगळ्या गोष्टी करता वेळ आहे, परंतु देवाचं नाम घेण्याकरता त्या ठिकाणी वेळ नाही. बाकीच्या गोष्टी माणसं वेळ काढून बाकीच्या गोष्टी त्या ठिकाणी करत असतात, मात्र देवाचं कार्य म्हटलं की प्रत्येकाला त्या ठिकाणी वेळ नसतो. मग देवाचं नामस्मरण हे पहिल्या दिवशी जर कळलं तर कमीत कमी 8 दिवस हे कीर्तनामध्ये आल्याच्या नंतर कोणत्याही माध्यमातून, आता तुम्ही बसलेले काय कीर्तनामध्ये आलं म्हणजे नुसतं इथं येणं म्हणजे येणं नाही. इथं येण्याकरता महाराज म्हणतात की जन्मोजन्मांतरीची असेल पुण्य सामग्री, आणि तरीच नाम जीवाग्री येईल श्रीरामाची. इथं त्या धर्ममंडपामध्ये बसण्याकरता जन्मोजन्माचं पुण्य असावं लागतं. बरं, इथं बसणं म्हणजे नुसतं बसणं नाही. संप्रदायाच्या बाबतीत जर आपण पाहिलं, संस्कृतीच्या बाबतीत जर आपलं पाहिलं तर माणसं अनेक वेगवेगळ्या ठिकाणी बुडलेली पाहायला भेटतात. कुणी संसारात बुडले, कुणी प्रपंचात बुडले, कुणी उद्योग क्षेत्रामध्ये बुडलेलं आहे. मात्र संप्रदायाच्या दृष्टीनं 2 प्रकारचं बुडणं हे फार उचित मानलेलं आहे. पहिलं म्हणजे इथं बसल्याच्या नंतर या नामरसामध्ये बुडून जाणं हे एक प्रकारचं बुडणं आहे. आणि नंबर 2 जर म्हणाल तर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी ज्या काही नद्या असतील त्या नद्यांच्या ठिकाणी जाऊन स्नान करणं हे एक प्रकारचं बुडणं हे उचित मानलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. फायदा त्याचा काय होतो, महाराज म्हणतात
तीर्थक्षेत्राच्या नद्यांमध्ये जर आपण स्नान केलं, आंघोळ केली, तर महाराज तीर्थ ही काही काय मांडली जातात, तीर्थ ही पर्वकाळ मांडली जातात. त्या काशीला आपण अनेक वेळा जातो. माणसं काशीला गेल्याच्या नंतर छातीला हात लावून सांगतात, काशीला जाऊन आलो, सगळी पापं धुवून आलो. असे माणसं आता हल्ली अनेक ट्रिपा वगैरे त्या ठिकाणी निघतायत. काशीला जाऊन आल्याच्या नंतर माणसं छातीला हात लावून सांगतात, त्र्यंबकेला जाऊ द्या, आळंदीला जाऊ द्या, पंढरपूरला जाऊ द्या, असे वेगवेगळ्या तीर्थक्षेत्र या ठिकाणी आपण स्नान करून आलो की माणसाची वरवरची पापं निघून जातात. परंतु अंतःकरणातल्या पापाचं काय? कारण महाराज म्हणतात, तीर्थ ही जरी पर्वकाळ मानत असली तरी सुद्धा मनसंकल्पाची या पापे आणि न जाय तीर्थाची या मनातली जी पाप आहे, एकामेकाविषयी असणारा द्वेष, एकामेकाविषयी असणारा मत्सर, एकामेकाविषयी असणारा क्रोध, वेगवेगळ्या पद्धतीचं ही मनामध्ये जी काय घाण साठलेली आहे ना, ही जर आपल्याला धुवून काढायची असेल तर त्याच्याकरता महाराज म्हणतात, साधला हा पर्वकाळ. त्याच्यासाठी सप्ताह आहे, त्याच्यासाठी कीर्तन आहे, त्याच्याकरता प्रवचन आहे, त्याच्याकरता हरिपाठ आहे, त्याच्याकरता काकड आहे. साधला हा पर्वकाळ आणि गेला अंतरीचा मळ. त्याच्याकरता ह्या सर्व गोष्टींची त्या ठिकाणी पूर्तता आहे. आणि म्हणून देवाचं नामस्मरण करणं इथं बसल्याच्या नंतर न सांगता, आपण काय जरी सप्ताहाचा आजचा पहिला दिवस असला तरी सर्व गोष्टी त्या ठिकाणी सांगाव्या लागत नाही. कुणालाही न सांगता विठ्ठल विठ्ठल ज्या वेळे भजन होईल त्यावेळेमध्ये प्रत्येकाची टाळी ही वाजणारच आहे. प्रत्येकाच्या मुखातून देवाचं नामस्मरण हे होणार आहे ना. प्रत्येकाच्या मुखातून देवाचं नामस्मरण हे येणारच आहे. म्हणजेच काय की या नामरसामध्ये त्या ठिकाणी बुडून गेल्यासारखं आहे. बरं, इथं आल्याच्या नंतर कोणी लगेच सुधारतं का? आज कीर्तनाला आला, उद्या ठिकाणी लगेच संत होऊन बाहेर पडला, असं कधी होत नाही महाराज. सुधारणं आणि बिघडणं हे ज्याच्या त्याच्यावरती अवलंबून आहे. प्रत्येकाची बुद्धी जे काय सांगते त्या पद्धतीने त्याच्यावरती त्याचं जीवन त्या ठिकाणी अवलंबून असतं. लंकेमध्ये राहून बिभीषण बिघडला नाही आणि रामाची सावत्र आई होण्याचं भाग्य ज्या काही मातेला लाभलं, ती रामाच्या अयोध्येमध्ये राहून तुझा फारशी सुधारल्यासारखी आपल्याला वाटते का? नाही महाराज. सुधारणं आणि बिघडणं हे ज्याचं त्याच्यावरती अवलंबून आहे. बारीक जर विचार केला तर हल्ली माझ्या समोर फक्त एक 2-3 तरुण जर पाहिले, आणि विशेषत्वानं आपल्या गावातली गणेश असेल, दत्ताभाऊ असेल, आदी करून किसन महाराज धंद्रे बाबांच्या बरोबर जेवढी तरुण मुलं त्या ठिकाणी फिरतात. मग त्र्यंबकची वारी असू द्या, देहूची वारी असू द्या, आळंदीची वारी असू द्या, कुंडेश्वर शिंगेश्वर प्रदक्षिणा असू द्या, या सर्व आमच्या गावातून त्या ठिकाणी दिंड्या जातात. खऱ्या अर्थानं फार बरं वाटतं. का? अनेक वेळा कीर्तनाच्या मध्ये उभं राहिल्याच्या नंतर, कीर्तनाच्या श्रोत्यांकडे पाहिल्याच्या नंतर तरुणांची संख्या फार इथं कमी होत चाललेली आहे. मात्र ज्या वेळेमध्ये असे मनामध्ये विचार येतात त्यावेळेमध्ये या सर्वांकडे पाहिलं की थोडंसं बरं वाटतं. हल्ली कीर्तनकाराची संख्या कमी आहे असं अजिबात नाही. दगड उचलला की कीर्तनकार बाहेर पडतोय. परंतु साधना करणाऱ्या माणसांची संख्या निश्चित प्रकारे वारकरी संप्रदायामध्ये फार कमी आहे. आणि यांच्याकडे जर पाहिलं ना, प्रत्येक वारी ही पायवारी यांच्या माध्यमातून घडली जाते. मग भजन असू द्या, काकडा असू द्या, सर्व यांच्या मुखद्वत आहे. अशा पद्धतीनं इथं येणं म्हणजे येणं नाही. संस्कार नावाच्या शब्दाचं कुठंतरी आपल्याला अपहरण झाल्यासारखं वाटतं. त्याचं कारण आहे की आजचा तरुण हा कीर्तनाकडे यायला मागत नाही. आणि ते जर संस्कार आपल्याला परत लावायचे असतील तर त्याच्याकरता हे कीर्तन आहेत. हल्ली घराघरामध्ये रामाच्या राज्य ज्या वेळेमध्ये होतं त्या वेळेमध्ये एकच रावण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत होता. त्या काळामध्ये एकच रावण होता आणि त्याला मारण्याकरता एकच देवाचा त्या ठिकाणी अवतार झालेला आपल्याला पाहायला भेटतो. आज जर आपण प्रत्येकाची घरं तपासून पाहिली तर घरामध्ये 3-3 रावण, कुणाच्या घरामध्ये 4-4 रावण, कुणाच्या आखी घराचीच लंका झालेली असते. एवढी गलिच्छ विचाराची माणसं आजही आपल्याला समाजामध्ये पाहायला भेटतात. कदाचित माझं बोलणं तुम्हाला टोचत असेल, रुचत असेल, परंतु ही समाजामध्ये असलेली काय आहे, सत्यता आहे. आणि हे जर आपल्याला बदलायचं असेल, कलियुगाचं वर्णन करत असताना एक दोहा रामायणामध्ये मला फार गोड त्या ठिकाणी पाहायला भेटला. दोह्याचं वर्णन करत असताना सांगतात, कलियुग बैठा मार कुंडली, जाऊ तो मैं कहा जाऊ, अब हर घर में रावण बैठा, इतने राम कहाँ से लाऊं, दशरथ कौशल्या जैसे माता पिता अब भी मिल जाए, पर राम सा पुत्र मिले ना, जो आज्ञा ले बन जाए। भरत लखन से भाई को मैं ढूंढ कहाँ से अब लाऊं, अब हर घर में रावण बैठा, इतने राम कहाँ से लाऊं। हल्लीचा जर विचार केला तर प्रत्येकाच्या घरामध्ये एक रावण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो.
प्रत्येकाच्या घरामध्ये. आणि जर ते राम आपल्याला त्या घरामध्ये जर घडवायचे असतील तर त्यासाठी हे नामचिंतन आपल्याला करणं गरजेचं आहे. महाराज म्हणतात की राम राम म्हणता रामची होईजे. राम जर तुम्ही सारखं म्हणत राहिलात तर निश्चित प्रकारे तुमच्या दगडाचं जरी तुमचं अंतकरण असेल तर त्याला सुद्धा पाजर फुटल्याशिवाय राहणार नाही. राम राम म्हणता रामची होईजे. रावण जर मारायचंय घराघरामध्ये नामचिंतनाच्या माध्यमातून राम जन्माला घातले पाहिजे. नुसतं मंदिर बांधून आता उपयोग, नुसतं मंदिर बांधून आपल्याला थांबायचं नाही. घराघरामध्ये हे राम जन्माला आले पाहिजे. आणि जर यावं वाटत असेल तर त्याच्याकरता हे काय आहे, कीर्तन आहे. विठ्ठल योगायोगाने कीर्तनाचा विषय सुद्धा आज तेवढाच महत्वाचा आहे. महाराज म्हणतात की जन्मोजन्मांतरीची पापं जर जाळायची असतील तर तुम्ही देवाचं नामचिंतन त्या ठिकाणी केलं पाहिजे. देवाचं नामचिंतन करा, जन्मोजन्मांतरीची पापं निघून जातात. नक्की पाप नावाची गोष्ट, पाप नावाचा शब्द अस्तित्वात आला कुठून, हा महत्वाचा प्रश्न आहे. कोणालाही तुम्ही विचारा, ज्या माणसाला जास्त प्रकारचं दुःख होतं ना त्या माणसाची जर आपण गाठ घेतली, त्याला विचारलं की हे दुःख तुमच्या वाटेला आलं कसं, तो सहज बोलून जातो काहीतरी पूर्वजन्मीचं पाप केलं असेल, काहीतरी पाप केलं म्हणून हे दुःख वाटेला आलं, काहीतरी पुण्य केलं म्हणून सुख वाटेला आलं. हा प्रत्येक भाव प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. मात्र जीवन जगत असताना आम्हाला अशी काही माणसं भेटतात की त्याविषयी एक माणूस मला भेटला, म्हटलं महाराज जेव्हापासून मला चांगलं आठवायला लागलं, माळ घालणं हे 5वीच्या दिवशी आमच्या घरामध्ये ठरलेला विषय. लहान मुलगा जन्माला आला 5वीच्या दिवशी गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करतात. जेव्हापासून मला चांगलं कळायला लागलं तेव्हापासून मी आळंदी पंढरपूरची वारी, एकादशीचा उपवास असेल, या सर्व गोष्टी त्या ठिकाणी पाहतोय. मला जेव्हापासून लिहिता वाचता यायला लागलं तेव्हापासून मी ज्ञानोबरायांचा हरिपाठ असेल, नाथ महाराजांचा हरिपाठ असेल, काकडा असेल, नियमाचे काही नियम असतील, ते सर्व त्या ठिकाणी गोष्टींचं वाचन करतोय. आयुष्यात माझी वारी कधी चुकली नाही. ज्या दिवशी माझं देवाचं नाव घेतलं नाही असा दिवस माझ्या आयुष्यामध्ये मला आठवते दिवस उजडला नाही. तरीसुद्धा माझ्या संसाराची जर परिस्थिती पाहिली तर थोडीशी फाटकीच आहे. कधी आयुष्यामध्ये संसारात प्रपंच करत असताना माझ्या पैशाला पैसा कधी लागला नाही. ह्या गोष्टी मला कधीच त्या ठिकाणी सुख नावाची गोष्ट आम्हाला कधी पाहायला भेटली नाही. याच्या उलट जर विचार केला तर माझ्याच वर्गामध्ये राहणारा एक मुलगा आहे म्हटला, माझ्याच वर्गामध्ये तो त्या ठिकाणी माझ्याबरोबर शिकला, माझा मार्ग वेगळा आणि त्याचा मार्ग हा माझ्या मार्गाच्या विरुद्ध त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटला. इतका पैसा कमवला म्हटला, 2 नंबरमध्ये इतका पैसा कमवला की आजही त्याच्या घराच्या समोर 40-40 लाखाच्या 7-8-10 फोर व्हीलर पाहायला भेटतात. कोट्यावधी रुपयाचा त्याचा बंगला आहे, त्याच्या अंगावरती 10-10, 20-20 तोळ्याचे गोप पाहायला भेटतात. घरातली माणसं वगैरे सर्व त्या ठिकाणी सुखी आहे. मग तो करतोय ते चांगलं आहे का मी करतोय ते चांगलं आहे? आम्हालाही त्या ठिकाणी प्रश्न पडतो, नक्की यांना सांगायचं तरी काय. परंतु त्याचा खरा अर्थ असा आहे, जोपर्यंत माणसाच्या संचितामध्ये प्रारब्धामध्ये पुण्यकर्म शिल्लक राहतं तोपर्यंत त्या माणसाने काही करू द्या, चुकीचं जरी वागला तरी सुद्धा त्याला काही होत नाही. आणि एकदा का ते पुण्याचं कवच त्या ठिकाणी फुटलं जातं मग त्याला कधीही कुणी वाचवत. 10-10 लाख ज्यांचे शिष्य आहेत आजही ती माणसं जेलमध्ये गेलेली आपल्याला पाहायला भेटतात. थोडंसं चुकीचं वागण्याचा आपण प्रयत्न केला, पुण्यकर्माचा नाश झाला, आपल्याकडून थोडंसं पाप व्हायला लागलं की त्याचा लगेच घडा भरल्याशिवाय राहत नाही. आजही कोट्यवधी रुपयाचे आश्रम आपल्याला काही माणसांचे पाहायला भेटतात, तरी सुद्धा त्यांच्यावरती अशी वेळ येते की डोक्याला पिस्तूल लावावी लागते आणि स्वतःच्या हातून गोळी झाडून आत्महत्या करावी लागते. आजही नेते मंडळी आपल्याला अशी काही पाहायला भेटतात, 10-10 हजार कोटी रुपयांची ज्यांची प्रॉपर्टी आहे तरी सुद्धा 3 वर्षाकरता, 4 वर्षाकरता, 5 वर्षाकरता त्या लोकांना सुद्धा जेलमध्ये जाऊन खडी फोडावी लागते. का? ज्या दिवशी तुमचा पुण्यकर्माचा नाश होतो, तुमच्याकडून काहीतरी पाप घडलं जातं, त्या दिवशी तुम्हाला कर्म कधी कोणाला माफ करत नाही. हा सृष्टीचा नियम आहे. आणि ज्यावरती कर्म वसुलीला येतं तिथं कोणाचाही वशिला चालत नाही. मग असं घडत असताना पाप नक्की कशाला म्हणायचं, पुण्य नक्की कशाला म्हणायचं, 4 प्रकारची पाप ही त्या ठिकाणी महत्वाची शास्त्रामध्ये मांडलेली आहेत. पंचमहापाप त्याला असं म्हणतात. त्यातलं पहिलं पाप असं आहे की व्यभिचार करणं, परस्त्री गमन, हे पहिलं त्या ठिकाणी पाप मांडलेलं आहे. दुसरं पाप आहे मद्यप्राशन करणं. आपल्या इथं कोणी नसावा आणि नाहीच हे मला माहिती आहे, इथं कोणीही नसावा, मद्यप्राशन करणं हे 2 नंबरचं त्या ठिकाणी पाप सांगितलेलं आहे. नंबर 3 महाराज म्हणतात की गो हत्या करणं, गायीची हत्या करणं. जरी आपण हाताने ती मारली नाही तरी सुद्धा आपण एखाद्या कसाब्याला त्या ठिकाणी ती गाय दिली तर ते सर्व पाप हे आपल्याला लागल्याशिवाय राहणार नाही. गायी विकणं म्हणजे आई विकल्यासारखं आहे. थोडंसं खालच्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगेल, गायीला विकणं म्हणजे स्वतःच्या आईला विकल्यासारखं आहे. एवढं त्या ठिकाणी मोठं पाप गो हत्येचं आपल्याला पाहायला भेटतं. माणसं गाया म्हाताऱ्या झाल्या
चाऱ्याचा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अभाव निर्माण झाला की माणसं पटापट कसाब्याला त्या गायी देऊन टाकतात. ती गायी देत असताना इतका वाईट आशीर्वाद आपल्या कुटुंबाला देऊन जाते. जसं आपलं अंतःकरण आहे, जसं आपल्या अंतःकरणामध्ये देव आहे, असं म्हणतात गायीच्या मध्ये सुद्धा 33 कोटी देव त्या ठिकाणी राहतात. गायीमध्ये सुद्धा देव आहे. मग ती जर आपण कसाब्याला देत असेल तर निश्चित प्रकारे ते सुद्धा पाप हे मोठं मानलेलं आहे. नंबर 4चं जे पाप आहे ते चोरी करणं, ती कशाची असू द्या, खरं तर शासनाने मानलेलं आहे. आणि नंबर 5चं जे आणि महत्त्वाचं जे पाप असेल ते कदाचित आपल्याकडून कोणाकडे झालं नसावं तरी सुद्धा बालहत्येचं पाप हे सर्वात मोठं आणि भयंकर पाप त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. बालहत्या इथून पाठीमागच्या 4 वर्षामध्ये एवढ्या बालहत्या घडल्या की सरकारला त्या ठिकाणी मुलींच्या नावावरती पैसे जमा करावे लागले. सरकारला त्या ठिकाणी बोर्ड लावावे लागले, मुलगी वाचवा, मुलगी शिकवा. या सर्व गोष्टी या सरकारच्या त्या माध्यमातून त्या ठिकाणी करायला भाग पाडावं लागलं. का? बालहत्या इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी घडू लागल्या. सर्वात जर पुण्यकर्माचा नाश कशाने होत असेल तर तो बालहत्येने घडतो. सर्वांना माहिती आहे काल्याच्या कीर्तनामध्ये ज्या वेळेमध्ये कंसाला अनेक बालकं त्या ठिकाणी मारण्याकरता सांगितलं, त्याच्या पाठीमागे दुसरं काहीच कारण नव्हतं. बालहत्या घडल्या की कंसाचं त्या ठिकाणी पुण्यकर्माचा काय होत होता? नाश होत होता. म्हणून त्या ठिकाणी कंसाला बालहत्या करावी लागली. ज्या वेळेमध्ये बालहत्या घडल्या जात होत्या, मुली मारल्या जात होत्या, त्यावेळेमध्ये असं म्हणतात की गर्भ हा 5 महिन्याचा झाला पोटातला की तो आईची हालचाल त्या ठिकाणी त्याला ऐकायला येते. तो गर्भ जो आहे तो आपल्या आईसोबत बोलतो. तिला एक आई त्या मुलीची बालहत्या करण्याकरता निघाली होती. त्यावेळेमध्ये ती लहानशी पोटातली मुलगी होई ना, तिच्या आईबरोबर त्या ठिकाणी संवाद साधू लागली. फार गोड बोलते ती मुलगी. पहा, 9 महिने 9 दिवसांनी झाली जग बघण्याची घाई. 9 महिने 9 दिवसांनी झाली जग बघण्याची घाई. वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई. वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई. ती लहान मुलगी आपल्या आईसोबत संवाद साधते की तू फक्त मुलगी आहे म्हणून जर मला मारत असेल तर वंशाच्या दिव्यासाठी ही पणती काय करू नको, विझवू नको. सर्वात महत्त्व आणि मोठं जर पाप कशानं होत असेल तर ते बालहत्येनं होतं. आणि गेल्या काही वर्षाभरामध्ये इतकी पापं आपल्या माणसाकडून त्या ठिकाणी बालहत्याची झालेली आहेत. नकळत आपल्याकडून अनेक पापं होतात. आता ही पापं जरी आपल्या जवळची नसली किंवा एखादा म्हणेल की माझ्या आयुष्यामध्ये सोन्याची चोरी मी केली नाही, परंतु बाकीच्या चोऱ्या आपल्या चालूच आहेत ना, त्या काय बंद आहेत का? कीर्तनाला आल्याच्या नंतर सर्वात पाठीमागं बसायचं, आपली फाटकी चप्पल सोडायची, दुसऱ्याची नवी पाय घालायची, निघून जायचं. कीर्तन 12 वाजता कदाचित सुटलं, 12 वाजता घरी जात असताना मोकळं कधी घरी जायचं नाही. एखाद्याच्या वळीतून कडब्याच्या 2 पेंड्या घ्यायच्या, डोक्यावरती टाकायच्या, घरी निघून जायचं. कुणाचं पावसाळ्यामध्ये चांगल्या शेतामध्ये बैल चारायची, चांगला बांध असला तो कापून आणायचा. आपल्या चोऱ्या अशाच आहेत महाराज. पण तरी सुद्धा चोरी नावाचा विषय ज्या वेळेमध्ये आपल्या अंतःकरणामध्ये येतो, ती लहान असू द्या अथवा ती मोठी असू द्या, चोरी ही चोरी आहे. म्हणून अनेक पाप ही पाप आपल्याला कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आपल्याकडनं घडत राहतात. म्हणून ही पापाचा जर उद्धार व्हायचा असेल, ह्या पापातून जर आपली मुक्तता व्हावी असं वाटत असेल तर महाराज म्हणतात त्याच्याकरता कीर्तन नावाचं साधन सर्वात महत्त्वाचं सांगितलेलं आहे. मग कीर्तन एकच आहे का? महाराज म्हणतात कीर्तनाचे 4 प्रकार आहेत. पहिलं कीर्तन आहे स्वरूप कीर्तन, देवाच्या स्वरूपाचं वर्णन करायचं. एवढं शक्य आहे का महाराज? देवाची स्वरूप किती आहेत? अवघी रूपे तुझी देवा, वंदू भावे करू सेवा. खऱ्या अर्थानं देवाच्या स्वरूपाचं वर्णन करत असताना ज्या वेळेमध्ये काही जणांना वर्णन करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेमध्ये देव प्रत्येकाला वेगवेगळा त्या ठिकाणी दिसायला लागला. काही जण म्हणू लागले रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तू तुही रघुराया, मय गुलाम मय गुलाम मय गुलाम तेरा. काहींना देवाला रंगच नाही असं काहींचं म्हणणं आहे. हरिपाठामध्ये ज्ञानोबराय म्हणतात की अव्यक्त निराकार, नाही ज्या आकार, ज्याला आकारच नाही असाही देव त्या ठिकाणी पाहायला भेटला. सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावन, गगनाचे प्रावन, सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावन, सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावन. गुण ते नाही रूप वर्ण
तुझे हरी आईला डोळे भरे तुझे हरी आईला डोळे भरे आई आईला गुण दे नाय रूपवर्ण गुण दे तुझे हरी आईला डोळे भरे तुझे हरी आईला डोळे भरे गुण इतके आहेत, गुण लावण्याची खाणी. महाराज म्हणतात की मुकुट सकळा मणी आणि धन्य तुची विठोबा. देवाच्या एका गुणाचं वर्णन केलं तर दुसरा राहून जाईल, दुसऱ्या गुणाचं वर्णन केलं तर तिसरा राहून जाईल. असे अनंत गुण ज्याच्यामध्ये आहेत, खऱ्या अर्थानं गुणांची खाण म्हणून ज्या परमात्म्याकडे आपण पाहतो त्याच्या गुणांचंही आपल्याला वर्णन करता येणार नाही. नंबर 3चं जे कीर्तन सांगितलं, महाराज म्हणतात की त्याला लीला कीर्तन असं म्हणतात. देवाच्या लीलांचं त्या ठिकाणी वर्णन करायचं. काल्याच्या कीर्तनामध्ये कीर्तनकार जर आमच्या धंदरे बाबासारखा जर असला तर एका लीलेचं वर्णन, ज्या ज्या वेळेमध्ये मी धंदरे महाराजांची काल्याची कीर्तनं ऐकली, वाजवली, त्या वेळे मला असा अनुभव आला की बाबांनी एखाद्या वेळेस जर ठरवलं की राधा शब्दावरती बोलायचं, संपूर्ण कीर्तन ते राधा शब्दावरती बोलतात. कधीतरी त्यांनी ठरवलं की गोकुळ विषयावरती बोलायचं, ते फक्त गोकुळावरतीच बोलतात. कृष्ण म्हणलं की कृष्णच, खोड्या म्हणलं की खोड्यात. मग एक लीलेचं वर्णन करत असताना नक्की किती लीलांचं त्या ठिकाणी किती वेळ वर्णन करायचं, कशा पद्धतीनं करायचं तेही शक्य नाही महाराज. मात्र सर्वात महत्त्वाचं जे साधन सांगितलं, सर्वात महत्त्वाचं जे कीर्तन सांगितलं, पहिलं सांगितलं स्वरूप कीर्तन, नंबर 2 सांगितलं लीला कीर्तन, गुण कीर्तन, आणि सर्वात महत्त्वाचं जे कीर्तन सांगितलं त्याचं वर्णन करता येत नाही महाराज, परंतु त्याचं नामाच्या माध्यमातून त्या कीर्तनाचं वर्णन करता येतं. आणि त्या कीर्तनाचं वर्णन केल्याच्या नंतर त्याचा काय फायदा होतो अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज. नामचा कीर्तन साधन पैसोबे नामचा कीर्तन साधन पैसोबे नामचा कीर्तन साधन पैसोबे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज सांगतात, नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे सोपं कीर्तन सांगितलं. महाराज म्हणतात नाम संकीर्तन हे सोपं सांगितलं महाराज. सोपं जरी असलं
तरी ते मुखामध्ये सारखं येणं हे फार अवघड आहे. नाम किती सोपं आहे महाराज. सर्वात सोपं जर काय असेल तर ते देवाचं नाम आहे. एखाद्याला तर सकाळपासून संकल्प केला की आज सकाळच्या दिवसभरामध्ये माझ्या मुखातून 1000 नाम त्या ठिकाणी आली पाहिजेत. होऊ शकत नाही का असं? होऊ शकतं महाराज, पण असं कोणी त्याचा विचार करत नाही. का करत नाही? माणसं बोलता बोलता पावला पावलाला शिव्या तोंडात येतात अशी माणसं माझ्या आयुष्यामध्ये मी पाहिली. परंतु पावला पावलाला देवाचं नामस्मरण येईलच असं सांगता येत नाही. जरी ते सोपं असलं, नामस्मरण सोपं आहे, परंतु मुखातून येणं फार अवघड आहे, फार दुर्लभ आहे. महाराज ज्ञानोबा हरिपाठामध्ये सांगतात, हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. तो नर म्हणजे तो माणूस फार दुर्लभ आहे. जगामध्ये आद्यगुरु शंकराचार्य सांगतात की तुम्हाला सगळं काय भेटेल. काय काय भेटेल? शरीरम स्वरूपम यथा वा कलत्रम यश चारुचित्रम धनमेव तुल्यम मनश्चेन लग्नम गुरुरंग पद्मे तथ किम तथ किम तथ किम तथ किम. उद्या प्रयोग करून पहा. सकाळी उठल्याच्या नंतर फक्त उठल्या उठल्या म्हणायचं की मला 100 वेळा देवाचं नाम घ्यायचंय. शक्य नाही होत महाराज. का? ते दुर्लभ आहे. तुम्हाला सगळं भेटेल, परंतु देवाचं नामस्मरण तुमच्या मुखातून येईलच असं सांगता येत नाही. म्हणून आद्यगुरु शंकराचार्य सांगतात, सुभाषितकार सांगतात की जीवन जगत असताना केवळ माणसाचा संकल्प एवढा असावा. शतम विहाय भोक्तव्यम सहस्रम स्नानम आचरेत लक्ष्यम विहाय दातव्यम कोटिम यत्वा हरी भजेत. 100 कामं माणसाने बाजूला ठेवावी आणि पहिलं भोजन करावं. 1000 कामं बाजूला ठेवावीत आणि पहिल्यांदा स्नान करावं. 1,00,000 कामं माणसानं बाजूला ठेवावीत आणि पहिल्यांदा दान करावं. आणि 1 कोटी कामं बाजूला ठेवीन पहिल्यांदा देवाचं नामस्मरण करावं. एवढं त्या नामाचं महत्त्व आहे. काय काय फायदा होतो नामस्मरण केल्याच्या नंतर? महाराज म्हणतात सर्वात महत्त्वाचा जर फायदा होत असेल तर सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत प्रत्येक माणसाची ज्या गोष्टी करता धावपळ चालू आहे, प्रत्येक जीवाची ज्याच्या करता धावपळ चालू आहे, असं दुर्लभ असणाऱ्या जगामध्ये त्या नावाची गोष्ट आहे सुख, त्या नावाची गोष्ट आहे समाधान. अशा ज्या गोष्टी आहेत ज्याच्याकरता माणसाचं आयुष्य त्या ठिकाणी माणसं खर्च घालतात, असं दुर्लभ असणारं समाधान देवाचं नामस्मरण घेतल्याच्या नंतर प्राप्त होतं. सदा नाम घोष करो हरे कथा तेने सदा चित्ता समाधान. असं दुर्लभ असणारं समाधान. खऱ्या अर्थानं माणसं संतुष्ट कोण असतो? 12वा अध्याय आपण गीतेचा पहा. संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय हा मयोर्पित मनोरबुद्धी योमद भक्त समे प्रिया. हा महाराज भगवान सांगतात की मला तो भक्त आवडतो. कोण? जो त्या ठिकाणी काय आहे? संतुष्ट आहे, सतत त्या ठिकाणी देवाचं नामस्मरण करतो. सततम कीर्तयंतो माम यतंतस्य दृढवतः नमस्यन तस्य माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. जो नित्य आणि युक्त देवाचं नामस्मरण करतो तो नेहमी संतुष्ट असतो. आणि असाच संतुष्ट असणारा भक्त मला काय होतो? आवडतो. महाराज म्हणतात की असं दुर्लभ असणारं समाधान हे देवाचं नामस्मरण जर तुम्ही केलं का तुम्हाला ते प्राप्त होतं. नंबर 2 महाराज म्हणतात इथं मृत्यूलोकामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला जर अपेक्षा कोणत्या गोष्टीची असेल तर ती मुक्ती नावाची गोष्ट जीवनात प्रत्येकाला पाहिजे असा प्रत्येकाचा त्या ठिकाणी आग्रह आणि त्याच्याकरता माणसाचा प्रयत्न आहे. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता या 4 प्रकारच्या मुक्ती त्या शास्त्रामध्ये त्या ठिकाणी सांगितल्या जातात. एक मुक्ती प्राप्त करण्याकरता वेगवेगळ्या साधना त्या ठिकाणी 4 पद्धतीच्या साधना, 4 पद्धतीचे प्रयोग आपल्याला त्या ठिकाणी करावे लागतात आणि मग ह्या मुक्ती त्या ठिकाणी प्राप्त होतात. मात्र तुम्ही जर वारंवार देवाचं नामस्मरण करत राहिलात तर महाराज म्हणतात की तुका म्हणे नामा पाशी 4 मुक्ती आणि आयशे बहुत ग्रंथी बोली येले. ह्या मुक्ती देवाचं नामस्मरण केल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होतात. नंबर 3 ची गोष्ट अशी आहे, इथं जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला असं वाटतच नाही की मी मरून जावं. कसाही माणूस असू द्या, पार तो वेडा जरी असला तरी सुद्धा त्याला वाटत नाही की मी स्वतः मरून जावं. असं कुणालाच आवडत नाही. आणि जर असं प्रत्येकाला वाटत असेल तर महाराज म्हणतात की जगा काळ खाय आणि आम्ही माथा दिला पाय. काल गुलाम सलाम करी आणि तुक्या घरी राबत असेल तर कशाचा प्रताप असेल तर महाराज म्हणतात दीनरजनी हाचे धंदा आणि गोविंदाचे पवाने. वारंवार तुम्ही जर देवाचं नामचिंतन करत राहिलात तर तुमचा मृत्यू सुद्धा टळला जातो. मार्कंडे ऋषीचा दृष्टांत आपल्या सर्वांना मार्कंडे ऋषीची कथा ज्ञात आहे. मार्कंडे ऋषींचं मरण हे 12व्या वर्षामध्ये त्या ठिकाणी सांगितलं होतं. 12 वर्षे मरण होणार आहे. आई वडील त्या ठिकाणी कायम त्या ठिकाणी नाराज त्यांना पाहायला भेटले. आईला त्याने एक दिवस मार्कंडे ऋषीने विचारलं, म्हटले नक्की काय प्रकार आहे? जेव्हापासून मी गुरुच्या आश्रमामधून घरी आलो तेव्हापासून तुम्ही सर्वजण नाराज का दिसतायत? त्याचं कारण त्यांनी सांगितलं. म्हणले तुम्ही 12 वर्षाचं तुमचं वय झालं की तुम्हाला काय येणार आहे?
मृत्यू येणार आहे. म्हटले काय हरकत नाही, फक्त मृत्यू येणार आहे ना, त्याला थांबवायचे ना. तेव्हापासून मार्कंड ऋषी त्या ठिकाणी जंगलामध्ये गेले. तुंगभद्रा नदीच्या काठावरती जाऊन तपश्चर्या साधना करण्याकरता बसले आणि तिथं बसल्याच्यानंतर वारंवार देवाचं नामचिंतन केलं. त्याचा परिणाम असा झाला की त्यांचा मृत्यू सुद्धा काय झाला ठरला. आजही जगद्गुरु तुकोबराय काय वारलेत का? नाही महाराज, त्यांचं वैकुंठ गमन झालं, त्यांचा सोहळा झाला, ते वारले नाहीत का? तुकाराम तुकाराम नाम घेता कापे. जगद्गुरु तुकोबरायांच्या नामानं त्या ठिकाणी काळ कापत होता. जगाला काळ खातो जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आम्ही आमच्या जीवनामध्ये नामाच्या साधनावरती आरूढ झालो. त्याचा परिणाम असा झाला की जगा काळ खाय, त्या काळाच्या माथावरती पाय देण्याची ताकद आमच्यामध्ये निर्माण झाली. ती कशामुळे जर झाली असेल तर ती फक्त आणि फक्त देवाच्या नामस्मरणामुळे. विठ्ठल विठ्ठल नंबर 4चा फायदा काय सांगितला महाराज म्हणतात, हा संसार कसा आहे, भवसागर आहे. याच्यातून जर तुम्हाला पलीकडच्या तीरावरती व्यवस्थित पोहोचायचं असेल तर नाव धड करा सहस्र नामाची. तुमची जी नाव आहे, तुमची नाव कशी झालेली आहे, प्रत्येक 100 ठिकाणी ती तुटलेली आहे, 100 ठिकाणी छिद्र पडलेली आहे. ज्ञानोबराय म्हणतात या लागी शतजर जर नावे रिघोणी केवी निश्चिंत व्हावे, कैसेनी उघडी असावे शतवर्षी. महाराज म्हणतात प्रपंच कुणाची प्रपंचरूपी ही जी नाव आहे ही जर आपल्याला आईल तिलाकडून जर पहिलं तरीला आपल्याला जर जायचं असेल तर ज्ञानोबराय म्हणतात की इथं एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले पै आईलची थडी सरले मायाजाळ. या मायाजाळ्यातून जर तुम्हाला पलीकडे जायचं असेल तर त्याच्या खऱ्या अर्थानं त्याचं नामसाधन, नाव धड करा सहस्र नामाची. ही नाव जर नामाच्या माध्यमातून आपली धड झाली तर आपण अलीकडच्या तीरावरून पलीकडच्या तीरावरती व्यवस्थित गेल्याशिवाय राहणार नाही. अजून काय फायदा सांगितला महाराज, देवाचं नाम हे कसं आहे, ज्याच्या नावानं वानरानं एका दगडावरती रा लिहावा, दुसऱ्या दगडावरती म लिहावा आणि 2 दगड पाण्यामध्ये टाकावे आणि त्या ठिकाणी पूल तयार व्हावा. ज्याच्या नावानं दगड तरतात, माणसं तरणं काही एवढं अवघड आहे का? हो, भागवतकार फार गोड सांगतात महाराज, नाम तुम्हारा तारनहारा, नाम तुम्हारा तारनहारा, जाने कब दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. ज्याच्या नावानं दगडी तारतात, तारणहारा असं ज्या परमात्म्याचं नाव आहे, ज्यानं दगड तारले. तुमच्या आमच्यासारखी चालती बोलती फिरणारी माणसं त्याला तारणं अवघड आहे का? म्हणून ह्या संसाररूपी सागरामधून जर तरायचं असेल तर तुम्ही देवाचं नामस्मरण करा. अजून शेवटचा आणि महत्वाचा फायदा सांगितला महाराज, देवाचं तुम्ही वारंवार जर नामस्मरण करत राहिलात तर एक दिवस तो भगवान परमात्मा स्वतः तुमच्या मागे पुढे उभा, तो आम्हापाशी मागे पुढे असा दुर्लभ असणारा भगवान परमात्मा एक दिवस तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला निश्चित भेटल्याशिवाय राहणार नाही. आणि सर्वात चांगला आणि महत्वाचा फायदा महाराज म्हणतात की जन्मोजन्मांतरची पापं जाळण्याचं साधन कशामध्ये जर असेल, सामर्थ्य जर कशामध्ये असेल तर ते भगवान परमात्म्याच्या नामामध्ये. किती पापं जाळली महाराज, वारल्या कोळ्याची पापं काही कमी होती का? दररोज कितीतरी अगणित माणसं त्या वारल्या कोळ्यानं त्या ठिकाणी मारली तरी सुद्धा बोलिले वाल्मिक तैसेची करीन आणि वर्तुनी दाविने नामा म्हणे. त्यानं देवाचं नामस्मरण केलं. त्याचा क्रूर असणारा वाल्ल्या कोळी, पापी असणारा वाल्ल्या कोळी, त्यानं फक्त देवाचं नामचिंतन केलं. त्याचा परिणाम त्यानं जे लिहून ठेवलं, देव जन्माला येण्याच्या अगोदर रामायण त्यानं लिहून ठेवलं आणि नंतरून देवाचा अवतार झाला. मग देवानं त्यानं जे लिहून ठेवले त्या पद्धतीनं देवाला वागावं लावलं. हे नामाचं महत्व आहे. अजून एक 18 पुराणापैकी 9 पुराणामध्ये जी कथा त्या ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने आढळते, कोणाच्या पोटी जन्म घ्यावा, श्रीमंताच्या घरात घ्यावा की गरिबाच्या घरात घ्यावा, चांगल्या कुळात घ्यावा की वाईट कुळात घ्यावा, उच्च जातीमध्ये घ्यावा की कनिष्ठ जातीमध्ये घ्यावा, हे कुणाच्या हातामध्ये नाही. योगायोगानं वेश्येच्या पोटी एका मुलीचा त्या ठिकाणी जन्म झाला. आईचा वेश्या व्यवसाय होता, माझा पण तोच आहे. तो वेश्या व्यवसाय तिनं स्वीकारला आणि जीवन जगत असताना त्या व्यवसायाचा स्वीकार केल्याच्या नंतर अनेक राजे महाराजे, अनेक मोठी मोठी माणसं, पैशावाली, धनदौलतीवाली तिच्याकडे त्या ठिकाणी ग्राहक म्हणून येऊ लागली. हे सर्व चालू असताना काही गोष्टीमध्ये त्या ठिकाणी अशा आपल्याला पाहायला भेटतात. दिवसानं गणित माणसाचा चेहरा आपल्याला बदललेला पाहायला भेटतो. जसं आपण 6 महिन्याचे दिसत होतो तसं 6 वर्ष झाल्याच्या नंतर दिसत नाही. आणि जसे 6 वर्षाचे झाल्यानंतर दिसत नाही तसं 25व्या वर्षी दिसत नाही. जसं 25व्या वरती दिसत नाही तसं 50शीत नाही, परत 100त नाही आणि 100 झाले का मग कुठे दिसत नाही. हा महत्वाचा विषय.
जसं दिवस निघून जातात अगदी त्या पद्धतीनं माणसाचा चेहरा बदलला जातो. आणि म्हणून काही व्यवसायामध्ये जसं तिचा चेहरा बदलू लागला, तिचं वय वाढत जाऊ लागलं, तसं तिच्याकडे येणाऱ्यांची संख्या थोडी थोडी कमी झाली. तिचं नाव होतं गणिका. 18 पुराणामध्ये 18 पुराणापैकी 9 पुराणामध्ये या गणिकेचा त्या ठिकाणी उल्लेख आलेला आपल्याला पाहायला भेटतो. ही वावरत असताना जसं जसं तिचं वय वाढत जाऊ लागलं, काही व्यवसायामध्ये वयाला फार किंमत आहे. जर तुमची एखादी केस असेल, कोर्टामध्ये ती जर लढवायची असेल तर माणसं पाहतात वकिलाचा अनुभव किती आहे. जर त्याचे पांढरे झालेले केस पाहिले तर माणसं सहज बोलून जातात, काही चिंता नाही, वकिलाला भरपूर अनुभव दिसतोय. आणि तोच जर एखादा नवीन मुलगा उभा केलेला असेल की जो दिसायला स्मार्ट आहे, चांगला आहे, नुकताच पास होऊन आलेला आहे, माणसं म्हणतात आता काही खरं नाही बरं का, काय म्हटले पोरासोराला जमणार आहे की नाही काय माहीत नाही. एखादा डॉक्टर जर वयानं वाढलेला असला, त्याचं जर डोक्यावरचे केस काही प्रमाणात कमी झालेले असले, अशा डॉक्टरकडे माणसं जातात. ऑपरेशनची अजिबात भीती नाही. मात्र एखादा डॉक्टर जर आला महिनाभरापूर्वी जो पास झालेला आहे, त्याला जर ऑपरेशन करायला बोलवलं, माणसं सहज बोलून जातात, काय पोरासोराचं घेऊन बसले, केलं व्यवस्थित तर केलं, नाही तर मग अवघड आहे. काही व्यवसाय असे असतात की त्याच्यामध्ये वय वाढलेलं त्या ठिकाणी महत्त्व असतं, आणि काही व्यवसायामध्ये वय वाढल्याच्या नंतर माणसाचं महत्त्व कमी होतं. अगदी त्या पद्धतीनं जसं हिचं वय वाढत जाऊ लागलं, तिच्याकडं कोणी येईना. महाराज विचार करू लागली, ज्या वेळेमध्ये मी दिसायला चांगली होते, सर्व गोष्टींनी परिपूर्ण होते, त्या वेळेमध्ये अनेक राजे महाराजे हिरे माणिक मोती पैसा धन दौलत सोनं नांगणं चिक्कार घेऊन माझ्या जवळ येत होते, आणि आता माझं वय वाढलं, कोणी येईना. महाराज मग तिनं काय केलं, एक पोपट पाळला. माणसं छंद असतो प्रत्येकाचा, काही माणसं कुत्री पाळतात. मुंबईला गेल्याच्या नंतर गाडीतून फिरणारी जर कुत्री पाहिली तर असं वाटतं की पुढचा जन्म कुत्र्याचा प्राप्त झाला तरी काय हरकत. एवढी त्या कुत्र्यांची मजा, इतकं त्यांना खायला, इतकं त्यांना प्यायला. मोठ्या 40-40 लाखामध्ये कुत्र्याला बसायला स्वतंत्र सीटाची व्यवस्था आहे. कोट्यावधी रुपयाच्या फ्लॅटमध्ये ते कुत्री राहतात, आणि ज्या माणसाला 20-20 आणि 30-30 लाख रुपये पगार आहे, अशी माणसं त्यांना घेऊन त्यांच्यासोबत फिरतात. एवढी कुत्र्यांची मजा आहे. प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टी पाळण्याचा त्या ठिकाणी छंद असतो. तिनं त्या ठिकाणी पोपट पाळला, आणि पोपटाला पाळल्याच्या वेळेस शेवटची तिची वेळ वेळ तिच्यावरती आली की आता त्या ठिकाणी देह सोडायची वेळ आली. अशी वेळ आल्याच्या नंतर तिनं त्या पोपटाकडे पाहावं. आता वेश्येची मुलगी असल्यामुळं बापाचा काही विषय येत नाही, बाप कोणी माहीत नाही, भाऊ नाही, बहीण नाही, जवळचे कोणी नातेवाईक नाही. ज्या वेळेमध्ये तिचे शेवटचे दिवस आले, तिला दुसरं कोणी त्या ठिकाणी राहिलं नव्हतं, फक्त ती पोपटाकडे पाहायची आणि राघवा 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 त्या ठिकाणी त्या पोपटाचं नामस्मरण करत राहायची. पोपटाचं नामस्मरण घ्यायची. नामस्मरण घेत असताना आणि ते सारखं वारंवार तिच्याकडनं ते नामस्मरण घडण्यात आलं, आणि तिनं त्या ठिकाणी तिचा देह ठेवला. देह ठेवल्याच्या नंतर ज्या वेळेमध्ये देह ठेवला आणि साक्षात तिला वैकुंठाची त्या ठिकाणी प्राप्त झाली. भगवान लक्ष्मी आणि विष्णू यांच्या समोर जाऊन ती गणिका त्या ठिकाणी उभी राहिली. उभी राहिल्याच्या नंतर तिनं पाहिलं, अरे बापरे, समोर देव दिसत आहेत. देव दिसल्यानंतर प्रत्येक देवाला त्यांनी त्या ठिकाणी नमस्कार केला आणि म्हटले, मी एवढं माझ्या आयुष्यामध्ये इतकं पाप केलं, नक्की मी इथं आलीच कशी. ज्या वेळेमध्ये तिनं हा प्रश्न देवाला विचारला, म्हटली शेवटच्या वेळेमध्ये ज्या वेळेमध्ये तू राघवा राघवा असं म्हटलीस, खऱ्या अर्थानं राघव हे काय आहे, देवाचं नाम आहे. आणि ते नाम तिच्या अंतकाळीजाच्या नाम आले मुखा, आणि तुका म्हणे सुका पार नाही. शेवटच्या वेळेला राघवा राघवा म्हटली. राघवा हे प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी म्हटलं जातं. अनेक वेळा प्रभू रामचंद्राला राघव त्या ठिकाणी म्हटलं जातं. त्याचा परिणाम असा झाला की राघव म्हणता असताना देवाचं नामस्मरण घडलं आणि तिला काय झाली, वैकुंठाची प्राप्ती झाली. म्हणून महाराज म्हणतात, पाप तर तुमची जळून जातात, पण तुम्हाला देवाचं सानिध्य सुद्धा प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून महाराज म्हणतात, जळतील पापे जन्मांतरीची. बरं, हे नामस्मरण करण्याकरता कुठं जावं लागतं का? महाराज म्हणतात, कोणतेही सायास घेण्याची गरज नाही आणि कुठेही जाण्याची गरज नाही. अभंगाच्या दुसऱ्या जावे लगती जायाचा जावे वनांतरा
सुखी येतो घरा नारायण न लगती जायाचा जावे वनांतरा न लगती जायाचा जावे वनांतरा सुखे येतो सुखे येतो नारायण लगती जावे लगती जावे वनांतरा वाजवलं तर जरा जोरातच वाजवा ना. टाळी का वाजवावी? एखादी चाल आवडल्याच्या नंतर, महाराजांचं काही वाक्य आवडल्याच्या नंतर, वादकाचा एखादा मुखडा तुकडा आवडल्याच्या नंतर टाळी का वाजवावी? त्याचा फायदा असा आहे की यांच्यासारखी मुलं आपल्या कुळामध्ये जर जन्माला यावी असं जर वाटत असेल तर माणसानं एखाद्याचं आवडल्यानंतर त्याला दाद देणं हे फार गरजेचं आहे. सुंदर चाल महाराज त्या ठिकाणी गायली. महाराज म्हणतात देवाची प्राप्ती करण्याकरता, देव भेटण्याकरता कुठं इतरत्र भटकायची गरज नाही. न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. असं काहीतरी करा की स्वतः देव आपल्या घरापर्यंत चालून आला पाहिजे. ज्ञानोबराय म्हणतात काय गृहस्थ अस्त्र मी देव नसे, मग वना धावता ती पिसे, साचेच देव वनी वसे, मग मृग ससे का न तरती व्याघ्र. तुम्ही जर देवाला प्राप्त करण्याकरता रानातून वनात निघून जात असाल तर तुम्ही जंगलात जाण्याच्या अगोदर जंगलातले प्राणी जंगलातच येत ना, मग त्यांना का त्या देवाची प्राप्ती होत नाही? म्हणून इतरत्र कुठं जाण्याची गरज नाही. न लगती सायास जावे वनांतरा. एकनाथ महाराज म्हणतात की एकानं विचार केला म्हटलं देवाला त्या ठिकाणी प्राप्तच करून घ्यायचं. निघाला म्हटला, घरदार सोडलं, रानावनामध्ये जाऊन बसला. तिथं बसल्याच्या नंतर देवाला प्राप्त करायचंय म्हणजे त्याचं नाव आपल्या मुखामाट आलं पाहिजे, हे सर्वात महत्वाचं आहे. तिथं गेला पण नाथ बाबा म्हणतात वना वनिताची चिंतू लागला, सकळ सांडोणी वना गेला, सर्व सोडलं आणि वनामध्ये जाऊन बसला. आणि वना वनिताची चिंतू लागला. तिथं गेल्यानंतर बायकोची आठवण काढू लागला. काय केलं असं, काय करत असेल, काय केलं असेल, पाणी भरलं असेल का, जेवली असेल का, झोपली असेल का, तिला भीती तर नसेल ना वाटली. तिथे गेल्यानंतर बायकोचं चिंतन करू लागला. काय त्याच्यामध्ये फायदा आहे? कुठेही जाण्याची गरज नाही. एकानं विचार केला, गाव सोडलं, त्याचं पाहिलं आणि गाव सोडलं, साधना करण्याकरता अरण्यामध्ये जाऊन बसला. तिथं बसल्याच्या नंतर सारखे मुखातून त्या ठिकाणी त्याच्या साधना बाहेर येऊ लागली. मुखातून देवाचं नामस्मरण त्याच्या बाहेर येऊ लागलं. त्याच्या इतकं त्या ठिकाणी साधना तयार झाली त्याच्या अंतःकरणामध्ये. आणि खरंच त्यानं संघर्ष केला, इतका संघर्ष केला, उन्हाचा त्या ठिकाणी संघर्ष आहे. उन्हाच्या दिवसामध्ये जाऊन बसला, इतकं ते शरीर त्या ठिकाणी तापत होतं, परंतु तरी सुद्धा मांडी सुद्धा त्या माणसानं मोडली नाही. 4 माणसं जात होती, त्यानं पाहिलं, म्हटले अरे बापरे, कोणतरी मोठा महात्मा आलेला दिसतोय. याला म्हटलं एवढ्या उन्हामध्ये जर हा त्या ठिकाणी साधना करत असेल, तपश्चर्या करत असेल तर याची कोणत्या ना कोणत्या पद्धतीची मदत आपल्या हातानं झाली पाहिजे. त्यांना विचार केला. म्हटले बाबांचं दर्शन घेतलं. म्हणले बाबा कुठून आले? म्हटले काय नाही, माझं नित्य नियम चालू आहे. काय चालू आहे? म्हटले फक्त आणि फक्त देवाची साधना करणं, देवाचं नाम माझ्या मुखामध्ये यावं एवढीच आमची इच्छा आहे आणि त्याच्यासाठी आमच्या देवानं भेट द्यावी एवढा आता याच्याकरता हा प्रयत्न चालू आहे. म्हटले काय हरकत नाही, परंतु म्हणले बाबा आम्ही तुमची थोडीशी सेवा करतो. म्हणले काय करता? काय नाही. म्हटले तुम्ही असं उन्हामध्ये त्या ठिकाणी तपश्चर्या करत बसता, आम्हाला काय जाता येता ते दररोज पाहत नाही. नेमकी म्हटले पाऊलवाट आमच्या गावाकडे जायला इथंच आहे. आणि मग ते सारखं पाहिलं की आम्हाला थोडंसं मनामध्ये थोडंसं खाल्यासारखं वाटतं. म्हटले काय हरकत नाही, काय करता? म्हटलं इथं वरती रान आहे, त्याच्यातून 4 मेढी कापून आणतो आणि तुम्हाला एखादी पर्णकुटिया वगैरे तयार करून देतो. म्हटले काय हरकत नाही. बाबा बसून राहिले. बाबाचं नामस्मरण त्या ठिकाणी चालू आहे. हे 4-5 जण गेले. एका दिवसात बाबापुरती एक पर्णकुटी, मांडव म्हणा, काही म्हणा, सोपा म्हणा, तो तयार केला. तयार झाल्याच्या नंतर बाबा त्याच्यामध्ये
नामस्मरण करू लागला. 1 दिवस गेले, 2 दिवस निघून गेले. आता घर तयार झालं म्हणजे उंदरांना सांगावं लागत. जिथं घर तयार झालं उंदर सारखं त्याच्या कुटियामध्ये यायची, चिव 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 सारखा आवाज, वेगवेगळ्या पद्धतीचा आवाज करू लागला. ती उंदर सारखी आवाज करायची. 2-4 दिवसांनी ते माणसं परत त्या रस्त्यानं जात होती. परत बाबाच्या जवळ आली. म्हटले, बाबा जे हरी, म्हटले आता काय तुम्हाला ऊन वगैरे लागत नाही ना? म्हटले काय नाही, पण म्हटले तुम्ही ही जे काय कुटिया तयार केली माझ्यासाठी, मला ऊन लागत नाही, मला उन्हाचा काही त्रास होत नव्हता, परंतु हे घर तुम्ही तयार केले ना, त्या घरामध्ये घर झाल्यामुळे उंदरं तयार झाली आणि त्याचा मला साधण्यामध्ये फार व्यत्यय निर्माण होतो. म्हणले बाबा हरकत नाही, फक्त उंदरांचा त्रास आहे ना तुम्हाला, अजिबात काळजी करू नका. म्हटले आम्ही त्यांचा बंदोबस्त करतो. काय करता? म्हटले गावामध्ये मांजर आहे, ती मांजर इथं पहिली घेऊन येतो. एक जण गेला, पटकन मांजर घेऊन आला. मांजर आणली, तिथं सोडली. आता 7-8-10 उंदरं असतील, 15 असतील, 20 असतील. 2-4 दिवस निघून गेले. मांजरीचं त्या ठिकाणी पोट भरलं, उंदरी त्या ठिकाणी संपून गेले. आता उंदरांची चिवचिवाट बंद झाला आणि मांजराची म्याव म्याव चालू झाली. त्याला खायलाच काही भेटेना. उंदर संपल्याच्या नंतर ते काय खाणार? दूधही नाही, काय नाही, काय नाही. परत 2-3 दिवसांनी ते 4-5 जण गेले बाबांच्या जवळ. म्हणले बाबा आता काही टेन्शन नाही ना? म्हटले अहो उंदरं परवडले, पण हे मांजर सारखं म्याव 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 करते. म्हटले याला तुम्ही काय असं केलं? तुम्ही काही नसताना मला हे घर बांधून दिलं, घरामुळे उंदीर तयार झाले, उंदरामुळे तुम्ही मांजर आणलं, आता त्याचं काय करायचं? म्हटले हरकत नाही. म्हटले उद्याच एक गाय कसाब्याला देणार होतो आम्ही सर्वजण. म्हटले काय हरकत नाही, मांजराच्या भोजनाची व्यवस्था उत्तमरित्या केली जाईल. 4 लिटर दूध आहे म्हणले गाईला. तुम्ही सुद्धा संन्यासी आहात, तुम्हाला साधना करावी लागते, नामस्मरण करावं लागतं. 2 लिटर तुम्ही प्या आणि 2 लिटर मांजराला पाजा. गाय आणली. गाय आणल्याच्या नंतर गाय त्या ठिकाणी एकदम जोगवलेली होती. आपल्या भाषेमध्ये पूर्ण पोट तिचं भरलेलं होतं. एक टाइम निघून गेला, दुसरा टाइम निघून गेला. गाय तुझा त्या ठिकाणी तोंड वर करून पाहायला लागली, कोणतरी येईल आणि मला एखादी पेंडी टाकील. तिसरा टाइम आला आणि जे गायनं हुमरायला सुरुवात केली, परत त्याच्या साधनेमध्ये व्यत्यय चालू झाला. परत ती 2-4 दिवसांना माणसं आली. म्हटले बाबा आता काय कमी आहे का? अहो म्हटलं तुम्ही डोक्यालाच ताप करून ठेवला माझ्या, काय झालं? म्हटले ही गाय मांजर परवडली हो. मांजराचे बारीक तरी आवाज आहे, ही गाय ओरडायला लागते तर जर्सीची ती अवलाद इतकं मोठ्या मोठ्याने त्या ठिकाणी ते ओरडते की काहीच करूशी वाटत नाही, अगदी फाशी घ्यावा का काय असं झालंय. म्हटले बाबा, म्हटले बाबा काय हरकत नाही, गायच्या चाऱ्याची व्यवस्था करायची ना? म्हटले आमच्या गावामध्ये एक बाई आहे, तिला म्हटले कुणीही काम सांगावं, कुणाच्याही घरामध्ये शेण काढायला जाते, कुणाच्याही घरामध्ये 4 पेंड्या आणून टाकते, तिला 4 रुपये दिले की ती व्यवस्था करते. म्हटले काय हरकत नाही. म्हटले आम्ही तिला सांगू, पैसे आम्ही देऊ, फक्त तुम्हाला साधनेमध्ये काही व्यत्यय आला नाही पाहिजे. मग ती बाई दररोज येऊ लागली. तिची साधना, बाबांची साधना त्या ठिकाणी चालू होती. बाई यायची, तिला गायला वैरण टाकायची, तिचं शेण गोमूत्र त्या ठिकाणी सर्व स्वच्छ करायची. परंतु दिवसामागून दिवस गेल्याच्या नंतर जशी जशी माणसं त्या कुटीच्या जवळून जाऊ लागली तशी त्यांच्या मनामध्ये चुकीचा विचार येऊ लागला. हा तर महात्मा आहे, याने तर पर्णकुटी बांधली, हा तर साधना करण्याकरता आला, मग इथं बाईची काय आवश्यकता आहे? प्रत्येक जण ज्याला जशा पद्धतीने विचार करावा वाटेल त्या पद्धतीने तो त्या ठिकाणी करायला सुरुवात केली. आणि अशीच चिवचिवाट त्या लोकांची चालू झाली. आणि एकदा काही माणसं त्या कुटियाच्या शेजारून जात असताना महाराजांनी काही लोकांचं म्हणणं त्या ठिकाणी काय केलं, ऐकलं. आणि ऐकल्याच्या नंतर त्यांच्या मनामध्ये जो भाव होता, महाराजांना काय केलं, म्हटले काय हरकत नाही, ह्या लोकांना जर असंच वाटतंय ना, लोकांना जर चांगलं करूनही चुकीचं जर वाटत असेल तर मग याच बाई बरोबर मी लग्न केलं तर काय हरकत आहे, असं महाराजांच्या मनामध्ये आलं. आता तुम्ही सर्वजण हसले म्हणजे तुम्हाला कळलं. संसार सोडला कशा करता? देवासाठी संसार सोडला, परंतु संसारानं मात्र याला सोडलं नाही. जिथं गेला तिथं नव्यानं संसाराला सुरुवात झाली. म्हणून महाराज म्हणतात की कुठेही संसार इतरत्र सोडून रानावनामध्ये जाण्याची गरज नाही. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण, आहे त्या ठिकाणी करा, असाल ते करा जेथे तेथे. जे काम करत असताना महाराज म्हणतात सर्व कार्य करता हरी बोला, हरी बोला देता, हरी बोला घेता, उठता बसता हरी बोला. जे काम तुम्ही करत असाल, गौऱ्या थापत असाल विठ्ठल विठ्ठल म्हणा, भाकरी करत असाल विठ्ठल विठ्ठल म्हणा. जे कार्य तुम्ही करत असाल त्या कार्यामध्ये फक्त देवाला बोलवा. सावता महाराज आयुष्यामध्ये कधी पंढरपूरला गेले नाही. सावता महाराज उभ्या आयुष्यामध्ये कधी पंढरपूरला गेले नाही, परंतु तरी सुद्धा जे काम करत होते त्याला पंढरपुरातला मालक समजलं, पंढरपुरातला देव त्या ठिकाणी समजलं. त्यांना कांद्यात देव पाहिला, मुळ्यात पाहिला, सर्व गोष्टीमध्ये त्या ठिकाणी देव पाहिला. सावता महाराज फार गोड सांगत पहा, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी,
विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. जे आहे ते बहुत ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. प्रत्येक काम करण्याकरता देवाला संतांना बोलवलं आणि अशा अर्थभावना ज्या वेळेमध्ये आपण देवाला हाक मारतो त्या वेळेमध्ये प्रत्येक काम करण्याकरता आपलं देव आल्याशिवाय राहणार नाही. उंचनीचं काही संपूर्ण अभंग पाहून घ्या. उंचनीचं काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्त देखून या. दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्सी दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी. चर्म रंगू लागे रोहिदा संगे कबीराच्या मागे शेलेविनी. सजन कसा या विकू लागे मास माळ्या सावत्यास खुरकुला. नरहरी सोनारा घडू फुंक लागे चोख्या मेळ्या संगे. प्रत्येक काम संतांचं हे देवानं करावं. का करावं? आहे त्या कामामध्ये देव पाहिला की स्वतः तिथं प्रगट झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून कुठं इतरत्र जाण्याची गरज नाही. महाराज म्हणतात शबरीनं तिच्या आयुष्यामध्ये काय साधना केली, काय तपश्चर्या केली. अक्षर 5-6 वर्षाचं वय शबरीचं. जेव्हा कळालं की लग्न कार्य करता इतक्या प्राण्यांचा त्या ठिकाणी बळी द्यावा लागणार आहे, मनामध्ये भाव उत्पन्न झाला. तेव्हा घर सोडलं आणि मातंग ऋषीचा आश्रम ज्या ठिकाणी होता त्या एका झाडाच्या वरती शबरी येऊन राहू लागली. तिथं राहायची. संध्याकाळच्या वेळेमध्ये सडा रांगोळी करायची, संपूर्ण झाडलोट करायची. मातंग ऋषीला वाटलं नक्की कोण येते, कोण ही सगळी सेवा करते. एक दिवस ऋषींनी परीक्षा पाहायचं ठरवलं. ती सडा रांगोळी करत असताना त्या ठिकाणी त्यांना पाहायला भेटल्यानंतर विचारलं कोण आहे तू. सांगितलं. म्हटले माझं अशा पद्धतीने जे काही प्रकार घडला तो सर्व तिने सांगितला. म्हटले तुझ्या या सेवेचं फळ एक दिवस तुला भेटल्याशिवाय राहणार नाही. तुला एक दिवस भगवान प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी भेट देतील. एवढं सांगितलं आणि ऋषी निघून गेले. कधी देतील, काळ, वेळ, तारीख, वार, 10 वर्षांनी देतील, 5 वर्षांनी देतील, काहीच सांगितलं नाही महाराज. त्या दिवसापासून शबरीनं उठावं. दररोज घरामध्ये त्या ठिकाणी घराच्या समोर सडा रांगोळी करावी. देवाला बसण्याकरता एक आसन बनवावं. रानामध्ये जावं. वेगवेगळी फळं आणावीत. जे आंबट आहे ती बाजूला काढावीत, जी गोड आहे ती एका पात्रामध्ये त्या ठिकाणी ठेवावीत आणि दररोज देवाच्या त्या ठिकाणी डोळे लावावेत आणि देवाची वाट पाहावी. 3, 4, 5 वर्षाचं वय धरा, 10 वर्षाचं वय धरा. 10 वर्षाची असताना तिनं देवाची साधना करण्याकरता, नामस्मरण करण्याकरता सुरुवात केली. देवानं भेट दिली. कधी? 80-90 वर्षाचं वय. अगदी संपूर्ण शरीर त्या ठिकाणी जीर्ण झालं होतं. आणि अशा अवस्थेमध्ये सुद्धा देवानं शबरीची मुष्टी बोरं खाली. शबरी प्रत्येकाला वाटायची शबरी वेडी झाली. तिच्याकडे पाहायची. म्हटलं इतक्या दिवस झालं हिचा अवतार पहा काय झालाय आणि हिला म्हणे देव हिला भेट देणार आहे. प्रत्येक जण तिच्याकडे पाहून हसू लागला महाराज. परंतु शबरी त्याला सांगायची महाराज जब मेरे राम जी का आवन होगा शबरी के कुटिया का पावन होगा. प्रत्येकाला ती सांगायची जब मेरे राम जी का आवन होगा आणि शबरी के कुटिया का पालन होगा. आएंगे जब रघुराई आसन पे बैठाऊंगी मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. प्रत्येकाला सांगत सुटायची. आणि एक दिवस तिच्या जीवनामध्ये असाला की प्रभू रामचंद्र ती देवाकडे गेली नाही, ती देवाच्या मंदिरात गेली नाही, देवाच्या महालासमोर गेली नाही, मात्र देवाला तिच्या झोपडी समोर यावं लागलं. महाराज म्हणतात तुमच्या नामामध्ये जर सातत्यता असेल तर देव झोपडी आहे की बंगला हे कधीच पाहत नाही. झोपडी जरी असली तरी तो स्वतः भेट देण्याकरता येतो. सुखे येतो घरा नारायण. त्यासाठी काय करा? अभंगाच्या 3ऱ्या चरणावर ठाईच वैसोनी कराये कचित, 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 ठाईच वैसोनी कराये कचित. आवडी अनंत, आवडी अनंत,
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. महाराज सांगतात आहे त्या जागेवरती तुम्ही स्थिर राहा, तुमचं चित्त हे एकाग्र करा आणि देवाचं काय करा, नामस्मरण तुमच्या मुखातून काय करा, चालू राहू द्या. माणसाला बसणं एका जागेवरती बसणं ठीक आहे, बसायला बसेल कोणी, परंतु चित्त हे एकाग्र करणं हे फार अवघड आहे महाराज. अंतःकरणाचे 4 घटक आहेत, मन बुद्धी चित्त आणि अहंकार. हे 4 अंतःकरणाचे घटक आहेत. मात्र जर विचार केला तर प्रत्येकाचा भाव हा वेगळा आहे. मनाचा जर आपण विचार केला तर माणसाच्या विज्ञान असं सांगतं की माणसाच्या मनामध्ये दररोज नवीन 6000 विचार येतात. किती? 6000 विचार नवीन येतात आणि परत ते दुसऱ्या दिवशी परत एकदा तेच नवीन येतात. म्हणजे असे 6000 विचार माणसाच्या मनामध्ये येत राहतात. जगामध्ये जर चंचल काय असेल तर ते सर्वात चंचल काय असेल तर ते माणसाचं मन आहे. बहुत चंचल चपला बहुत चंचल चपला बहुत चंचल चपल बहुत चंचल चपल बहुत चंचल चपला बहुत चंचल चपला बहुत चंचल चपल बहुत चंचल चपल जाता येता न लगे वेळा जाता येता न लगे वेळा बहुत चंचल चपला बहुत चंचल चपला. बहुत चंचल चपळ जाता येत न लगी वेळ. मनामध्ये एखादा विचार आला की आता मुंबईला जायचंय, क्षणार्धामध्ये मन जातं आणि निघून येतं. आता पंढरपूरला जायचंय, क्षणार्धामध्ये गेलं मन देवाच्या चरणावरती, पाया पडून निघून सुद्धा आलं. एवढं चपळ आहे. महाराज म्हणतात की जगात चपळ जर काय असेल तर तो मन आहे. किती चपळ आहे? शास्त्रकार सांगतात मनो मधुकरो मेघो माननी मधुन मरुत मा मधो मर्कटो मत्स्यो मकारा दस चंचला. 10 गोष्टी शास्त्रकार म्हणतात की जगामध्ये चपळ आहेत. त्याच्यापैकी सर्वात जर चंचल कोणती गोष्ट असेल तर त्याचं नाव मन आहे. एवढं चंचल असणारं मन आहे तेही या अंतःकरणामध्ये आहे. मात्र जिथं मनाचं चंचलवत ज्या ठिकाणी थांबलं जातं तिथून चित्ताची उत्पत्ती होत असते. मनामध्ये 100 विचार येतात, मात्र चित्तामध्ये एकच गोष्ट एखाद्या वेळेस बसत असते. एकतर ती लवकर कधी बसत नाही आणि एकदा ती चित्तामध्ये बसली की चित्तातून ती परत कधी बाहेर जात नाही. म्हणून देवाचं नामस्मरण असं आहे की एकदा ते चित्तामध्ये बसलं की परत कधी बाहेर जाण्याची गरज नाही. म्हणून महाराज म्हणतात की करा एक चित्त ठाईचं पैसुनी करा एक चित्त. एक चित्त तुमचं एकाग्र करा आणि एकाग्र चित्त केल्याच्या नंतर तुम्ही देवाचं नामस्मरण काय करा, आवडी अनंत आळवावा. जीवन जगत असताना परमार्थ जर तुम्हाला चांगल्या पद्धतीचा परमार्थ करायचा असेल, टिकवायचा असेल तर तुमच्या चित्ताला परमार्थामध्ये फार किंमत आहे. चांगला प्रपंच जर करायचा असेल तर त्याच्यामध्ये
वित्ताला फार किंमत आहे. वित्त म्हणजे पैसा. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की धनवंता लागी आणि सर्व मान्यता आहे जगी. आणि तुमचं शरीर जर तुम्हाला चांगलं टिकवायचं असेल तर तुमच्या शरीरामध्ये पित्त नावाची गोष्ट असणं गरजेचं आहे. माणसं उलट्या व्हायला लागलं का म्हणतात पित्त बाहेर पडते. पित्त कधी बाहेर पडत नाही, ते शरीराच्या आतमध्ये असतं. आणि ते ज्या वेळेमध्ये शरीराच्या आतमध्ये असतं त्याच वेळेमध्ये तुम्ही जे जे खाल ते तुम्हाला व्यवस्थितरित्या त्याचं पचन झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे व्यवस्थित जे जे तुम्ही खाल्लं त्याचं व्यवस्थित पचन झालं की समजा तुमचं पित्त तुमच्या शरीरामध्ये काय आहे, चांगल्या प्रकारचं आहे. ज्या दिवशी ते बाहेर पडायला लागतं समजायचं हे पित्त शरीरात राहिलं नाही. चांगलं शरीर पाहिजे, पित्ताची गरज आहे. चांगला प्रपंच करायचा आहे, वित्ताची गरज आहे. तसं चांगला जर परमार्थ करायचा असेल तर चित्ताला फार महत्व आहे. म्हणून महाराज म्हणतात की आवडी अनंत आळवावा. आवडीनं देवाचं नामस्मरण घ्यावं. आपण गरजेनं घेतो महाराज. जेव्हा जेव्हा आपल्याला गरज पडते आपण गरजेनं परमार्थ करणारी माणसं आहेत. लग्न होत नाही, गेला देवाच्या जवळ, केला काहीतरी नवस, आला निघून, परत 10 वर्ष देवाकडे गेलाच नाही, परत देवाकडे गेला, मुलगाच होत नाही. मुलगा झाला, आला परत घरी, परत 10 वर्षानं तो व्यवस्थितच राहत नाही, काचतच ठेवावा लागतो, काचतून बाहेरच काढावा लागतो. शाळेत घातला, शाळेत घातल्यानंतर त्याची बुद्धी चालत नाही, देवा त्याला काहीतरी बुद्धी दे. ज्या ज्या वेळेमध्ये गरज पडेल आपण गरजेनं परमार्थ करणारी माणसं आहे. मात्र जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आवडी अनंत आळवावा. आवडीनं जर तुम्ही देवाचं भजन केलं तर महाराज म्हणतात की एकनाथ महाराज म्हणतात आवडीने भावे हरिनाम घेसी आणि मग तुझी चिंता त्याशी सर्व आहे. जर तुम्ही आवडीनं परमार्थ केला तर देव तुमची प्रत्येक चिंता आहे ती दूर केल्याशिवाय राहत नाही. एकदा चिंता दूर झाली, महाराज म्हणतात चिंता चित्ता समान असती, बिंदू मात्र विशेषता, सजीवम दहते चिंता आणि निर्जीवम दहते चिता. मेल्याच्या नंतर चित्ता त्याची दहन करते. मात्र चिंता नावाची गोष्ट अशी आहे की सजीव माणसाला ती नेहमी खात राहते आतून. काही माणसं आपोआपच तब्येतीनं आपोआपच वाळायला सुरुवात होते का. माणसं म्हणतात काय तुम्हाला चिंता वगैरे का काही. अगदी त्या पद्धतीनं सजीव माणसाला जाळते, तिचं नाव चिंता आहे. मात्र जर देवाचं तुम्ही नामस्मरण केलं की तुमची चिंतेचं हरण करणारा कोण आहे, तो देव आहे. महाराज म्हणतात आवडीनं देवाचं तुम्ही नामस्मरण करा. कोणत्या देवाचं नामस्मरण करा. अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये महाराज सांगतात रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. या रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा या मंत्राचा तुम्ही काय करा, सारखा जप चालू ठेवा. काय फायदा होईल. महाराज म्हणतात की राम शब्दाची जर आपण व्याकरणाच्या दृष्टीनं फोड केली तर र अ आणि म असे 3 अक्षर राम शब्दामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. त्याच्यामध्ये र म्हणजे रवी, रवी म्हणजे सूर्य, अ म्हणजे अग्नी आणि म म्हणजे चंद्रमा. असे 3 घटक एका राम नामाच्या ठिकाणी एकत्र आलेले आपल्याला पाहायला भेटतात. रवी काय करतो, सूर्य काय करतो, तुमच्या जीवनामध्ये तेजस्वीपणा निर्माण करतो, तेजस्वीपणा निर्माण करतो. अग्नी काय करतो, तुमच्याकडून नकळत जी पापं घडली जातात ती पापं जाळण्याचं काम जर कोण करत असेल तर तो अग्नी करतो. आणि म म्हणजे चंद्रमा, चंद्रमा काय करतो, तुमच्या जीवनामध्ये शीतलता आणण्याचं काम करतो. म्हणजे इति राम याला राम असं म्हणतात. राम शब्दाची फोड केली, 3 घटक त्यामधून बाहेर पडले आणि त्याचा फायदा काय झाला महाराज म्हणतात. नंबर 2 दुसरा देव सांगितला कृष्ण. कृष्ण काय करतो महाराज, क्रश धातूपासून कृष्ण शब्दाची निर्मिती आहे. राम कृष्ण, कृष्ण म्हणजे क्रश धातूपासून शब्दाची निर्मिती आहे. क्रश असणं म्हणजे काय, एखाद्या विषय असणारं आकर्षण. एखाद्याला वादकाचं आकर्षण असतं. बसलेल्यापैकी सर्वच माणसं ही वेगवेगळ्या पद्धतीची असतात. कीर्तनकार तुम्ही कोणी आणा, काहींना त्याचं कीर्तन आवडतं, काहींना न आवडत. काहींना चिंतन ऐकायची सवय असते, काहींना हसण्याची सवय असते. काहींना गायन ऐकायची सवय असते, काहींना वादन ऐकण्याची सवय असते. काहींना फक्त टाळकरी कसे नाचतात याच्याविषयी आकर्षण असतं. आकर्षण हे माणसाला वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. संसारामध्ये प्रत्येक वस्तूचं आकर्षण माणसाला आहे. एखाद्याकडे पैसा पाहिला माणसाला त्याच्याविषयी आकर्षण निर्माण होतं. एखाद्याच्या गळ्यामध्ये सोनं पाहिलं की महिला मंडळाला त्याच्याविषयी आकर्षण निर्माण होतं. प्रत्येक विषयी आकर्षण असणं म्हणजे क्रश आहे. मात्र तो पुढचा न आहे ना, कृष्ण, जे कृष्ण ज्याला आपण म्हणतो तो न म्हणजे काय आहे, नित्याचं प्रतीक म्हणजे न आहे. क्रश म्हणजे आकर्षण असणं आणि न म्हणजे नित्य असणं. नित्य जर आकर्षण कशाचं असेल तर त्या देवाचं आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की त्यापासून कृष्ण शब्दाची त्या ठिकाणी निर्मिती होते. राम कृष्ण हरी, हरीचा उच्चार त्या ठिकाणी महत्वाचा आहे. हरी सुद्धा देवाचं एक रूप आहे. खऱ्या अर्थानं तर विचार केला तर अवघी रूपे तुझी देवा. प्रत्येक जे रूप आपल्याला दिसतंय त्याचा ज्या ज्या माणसाला जसं जसं वाटेल त्या पद्धतीनं तो देव प्रत्येकानं वाटून घेतलेला आहे. मुळामध्ये देव किती आहे, एकच आहे. निर्माण करणारा तोच आहे आणि इथून घालवणारा सुद्धा कोण आहे, तोच आहे. परंतु ज्याला ज्याला जसा जसा जो सोयीचा वाटला त्यानं तो आपलासा केला.
महाराज म्हणतात हरी सुद्धा त्याचं प्रतीक आहे. हरी हा माणसाच्या अंतकरणामध्ये त्या ठिकाणी राहतो. 60वीला हरी आणि जीही हृदय मंदिरी, तो अंतकरणामध्ये असतो. फक्त तो जागृत होणं जर कशाच्या मार्फत होत असेल तर आपण सर्वजण त्या ठिकाणी अनुग्रहित मंडळी आहात. आपल्याला काही वेगळं फारसं सांगण्याची गरज नाही. म्हणून हरी महाराज, हरीचा त्या ठिकाणी उच्चार करायचा, रामाचा आचार करायचा, कृष्णाचा उच्चार करायचा आणि हरीचा विचार करायचा. रामकृष्ण हरी. त्याला का म्हणावं? विठ्ठल म्हटल्याच्या नंतर विकारो विधाताय, ठकारो नीलकंठ आणि लकारो लक्ष्मीकांत. विठ्ठल म्हटल्याच्या नंतर 3 देवाचं नामस्मरण एकत्रित आपल्याला घडतं. विकारो विधाता म्हणजे ब्रह्मदेव, ठकारो नीलकंठ म्हणजे महादेव आणि लकारो लक्ष्मीकांत म्हणजे भगवान विष्णू. 3 देवाचं एकत्रित नामस्मरण म्हणजे विठ्ठल आहे. अजून काय म्हणावं? आता पुण्याच्या एका वेधशाळेमध्ये एक प्रयोग करण्यात आला. तिथं माणसांना फक्त 8 एवढी होती की 10 मिनिटं इतर गोष्टीचं चिंतन करायचं नाही, विठ्ठल विठ्ठल मनामध्ये त्या ठिकाणी चालू ठेवायचं. त्याचा परिणाम असा झाला की तिथं ते पेशंट होते, ते असे होते की कोणाला दम आहे, कोणाचा ब्लड प्रेशर आहे, अनेक विविध प्रकारचे आजार त्या माणसांना होते. मात्र 30 दिवसानंतर ज्या वेळेमध्ये त्यांचं चेकिंग केलं, ते विठ्ठल विठ्ठल म्हटल्यामुळं तो ठचा उच्चार थेट हृदयावरती त्या ठिकाणी परिणाम करतो. आणि तो हृदयावरती परिणाम झाला की हृदयाची भिसरण्याची जी क्रिया आहे ती एकदम व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी पूर्ण होते. आणि अशा पद्धतीने तुम्ही विठ्ठल नामाचं जर चिंतन केलं, विठ्ठल नामाचा जप केला तर अनेक प्रकारचे रोग सुद्धा तुमचे काय होतात? बरे होतात. आणि म्हणून 3 देवांचं भजन घडतं आणि रोगाला सुद्धा त्या ठिकाणी अनेक रोग त्या ठिकाणी बरे होतात. म्हणून विठ्ठलाचं नामस्मरण. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. देवाला केशवा का म्हणतात? कृष्ण अवतारामध्ये देवानं केशी नावाच्या एका राक्षसाचा वध केला. आता ती कथा सर्वांना ज्ञात आहे, मोठी आहे, सांगण्याची वेळही आपल्या त्या ठिकाणी कमी आहे. म्हणून देवाला केशवा असं म्हणतात. या मंत्राचा उच्चार करा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. मंत्र हा जपावा सर्व काळ. महाराज म्हणतात याच्यापेक्षा वेगळं साधन नाही. का साधन नाही? सर्वात सोपं हे साधन आहे. देवाच्या जवळ पोहोचायचं असेल तर कर्माच्या मार्गाने जाता येतं. कर्म करत असताना वेळेला फार महत्व आहे, काळाला फार महत्व आहे. परंतु नाम घेत असताना काळ वेळ नाम उच्चारित नाही. नाम घेण्याकरता कोणताही काळ लागत नाही, स्थळ लागत नाही, वेळ लागत नाही, काहीच लागत नाही. आहे त्या ठिकाणावरती तुम्ही देवाचं नामस्मरण करू शकता. मात्र कर्म करत असताना काळ पाहिली जाते, वेळ पाहिली जाते, सर्व गोष्टी पाहिल्या जातात आणि मग त्या ठिकाणी ते कर्म करावं लागतं. नंबर 2, महाराज म्हणतात ज्ञानाच्या मार्गाने जर तुम्ही गेलात तर निश्चित प्रकारे ज्ञानाच्या मार्गाने सुद्धा तुम्हाला देवाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानाच्या मार्गाने जर तुम्ही गेलात तर ज्ञानाच्या मार्गाने सुद्धा तुम्हाला देव भेटल्याशिवाय राहणार नाही. मात्र ज्या वेळेमध्ये ज्ञान एखाद्याच्या प्राप्त होतं, एखाद्याला कळलं की मला चांगला पखवात वाजवता येतो, ज्ञान त्याच्यावरती जाऊन बसतं. एखाद्याला कळलं की मला चांगलं गाता येतं, ज्ञान त्याच्यावरती जाऊन बसतं. हो, तर ज्ञान प्राप्त झालं की अहंकार त्याच्यावरती जाऊन बसत असतो. ज्या माणसाला ज्या गोष्टीत चांगलं कळायला सुरुवात होते त्याला त्या गोष्टीचा अहंकार झाल्याशिवाय राहत नाही. माऊली बोलतात नवल अहंकाराची गोठी विशेषण लगे अज्ञानापाठी सज्ञानाच्या झोंबे कंठी आणि नाना संकटे नाचवी. ज्ञान कधी अज्ञानी व्यक्तीकडे जात नाही. ज्ञान हे जो माणूस ज्या गोष्टीमध्ये पारंगत आहे अशा व्यक्तीच्या डोक्यावरती ते ज्ञान जाऊन अहंकार जाऊन बसल्याशिवाय राहत नाही. महाराज म्हणतात ज्ञानाच्या मार्गाने जर केला तर तुम्हाला अहंकार त्या ठिकाणी अडवल्याशिवाय राहणार नाही. कर्माच्या मार्गाने जर गेला तर कर्माच्या मार्गाने जर तुम्ही देवाची प्राप्ती करण्याकरता गेलात तर कर्माच्या मार्गाने जात असताना काळ पाहावा लागतो, वेळ पाहावी लागते. नंबर 3 मार्ग सांगितलं म्हटले योगाच्या मार्गाने जर तुम्ही गेलात तर तुम्हाला देवाची प्राप्ती होते. योग करत असताना माऊली म्हणतात की तहानेल्याची तहानची प्यावे. योग करत असणारा एखादा व्यक्ती जर देवाची प्राप्ती करण्याकरता योग साधनेमध्ये बसला, त्याच्यानंतर जर त्याला तहान लागली तरी त्यानं असं समजावं की मी आता पाणी पेलोय मग बसलोय. जर त्याला भूक लागली की त्यानं असं समजावं मी आता भरपूर पोटभर जेवण केलंय आणि मग ही साधना करण्याकरता बसलेलो आहे, असं समजावं आणि आपली साधना चालू ठेवावी. यापेक्षा एवढ्या अवघडात जाण्यापेक्षा महाराज म्हणतात जर सगळ्यात सोपं काय असेल तर महाराज म्हणतात तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी आणि शहाणा तो धनी घेतो असे. जो शहाणा असेल याच्या व्यतिरिक्त सोपं नाही. महाराज याच्या कर्मानं ज्ञानानं योगानं एवढ्या भानगडीत पडण्यापेक्षा देवाचं नाम फक्त आहे त्या जागेवरती करायचं, त्याला काही जागा लागत नाही, काही नाही. जी क्रिया करत असाल ती क्रिया करत असताना फक्त देवाचं नामस्मरण घ्या. याच्यापेक्षा दुसरं सोपं साधन नाही असं जगद्गुरु तुकोबाराय त्या ठिकाणी अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये म्हणतात. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतोय ते ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली माऊली
झालेली सेवा आपणा सर्वांच्या चरणारविंदी समर्पित करतो. पहिला दिवस आहे, पहिल्या दिवशी थोडंसं त्रास देणं चुकीचं आहे. जरी अभंग अर्थ आपल्याला समजला असेल नसेल, तो ज्याच्या त्याचा बुद्धीचा भाग आहे. ज्याला ज्याला जसं जसं जे जे आवडलं असेल ते निश्चित प्रकारे आपल्या आयुष्यामध्ये आचरण करत असताना ते उपयोगामध्ये आणा. एखादी जर चूक झाली असेल तर ती मोठ्या मनानं मला त्या ठिकाणी माफ करा. आदरणीय पांडुरंग महाराज शितोळे, हरिभक्तपरायण पृथ्वीराज महाराज जाधव, बाबांच्या सानिध्यामध्ये राहून जेवढं शिकता आलं तेवढं शिकण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहे. आजही त्या ठिकाणी आळंदीसारख्या ठिकाणी 10-12 वर्ष राहण्याचा योग आला. आजही त्यांच्याकडे त्या ठिकाणी शिक्षण कीर्तनाच्या माध्यमातून चालू आहे. जे चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचा दोष आहे, जे बरोबर असेल ते आपण ते संग्रहित करा. आपणा सर्वांच्या चरणाविंदी सेवा समर्पित करून कीर्तनामधलं काय आवडलं काय नाही आवडलं याहीपेक्षा महत्त्वाचं आहे. जीवन जगत असताना जर आपल्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ नसेल तर ती माळ आपण सर्वांनी धारण करावी. शेवटच्या वेळेमध्ये 4 लोकांनी घालण्यापेक्षा आपण स्वतःच्या हातानं स्वतःच्या मनानं घातलेली बरी असते. आईवडिलांची सेवा करा, करता येईल तेवढा दानधर्म करा. आपलं निश्चित जीवन हे एकदाच आहे. एकदा मिळलेल्या या मनुष्य देहाचं सोनं करा. तो वेगळ्या पद्धतीनं कोणत्याही पद्धतीनं तो वाया घालवण्याचा प्रयत्न करू नका. याची देही घडे देवाचे भजन करण्याचा आपण प्रयत्न करा. आणि निश्चित प्रकारे आपला हा सप्ताह जो चालू आहे तो चंद्र सूर्य आहे तोपर्यंत असाच चिरकाल चालत राहावा अशा सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. जाता जाता नेहमी एका गीताच्या माध्यमातून एक संदेश मी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचत असतो. तेवढं गीत म्हणतो, या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. पाव्यातला सूर जैसा ओठातुनी ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. तुकाराम 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 तुकाराम